श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय. अधिक मास, पुरुषोत्तम मास, ज्यालाच आपण मलमास असं देखील म्हणतो, आपल्या जीवनातील नकारात्मकता घालवण्यासाठी 3 वर्षातून येणारी ही सुवर्णसंधी. अधिक मासाचे शेवटचे 5-7 दिवस राहिले आहेत. 15 जून अधिक मास अमावस्येच्या दिवशी अधिक मासाची समाप्ती होणार आहे. अधिक मासाचं अधिष्ठान भगवान विष्णूंकडे आहे. या संपूर्ण महिन्यामध्ये आपण भगवान विष्णूंची सेवा केली असेल, जप, नामस्मरण, बऱ्याच जणांनी विष्णुयाग केला, विष्णू सहस्त्रनामाचं अनुष्ठान केलं, रोज व्यंकटेश स्तोत्राचं पठण आपण केलं. अधिक मास महात्म्य ही जी पोथी आहे तिचा रोज एक अध्याय आपण आपल्या चॅनलवरती श्रवण करत आहात. दीपदान, सर्व प्रकारचं दान, उपवास केले असतील. अधिकस्य अधिकम फलम. अधिक मासामध्ये जेवढी जास्त जमेल तेवढी विष्णुभक्ती करावी. कुठल्याही कारणास्तव आपल्यापैकी काही जणांना जर या सर्व ज्या सेवा आहेत, साधना आहेत, अधिक मासामध्ये करायला जमलं नसेल, तसंच ज्यांनी अधिक मासामध्ये संपूर्ण महिनाभर या सर्व साधना केल्या असतील, अशा सर्वांसाठी अधिक मासाच्या शेवटच्या 5 दिवसांमध्ये आपल्याला एक व्रत करायचं आहे. अधिक मास पंचरात्रीचं व्रत. सर्व इच्छा, मनोकामना पूर्ण करणारं. आपल्या प्रापंचिक ज्या ज्या अडचणी असतील, विवाह जमत नसेल, घराची समस्या असेल, संतती समस्या असेल, घरात कोणी रोगानं पीडित असेल, संकल्प करून आपण हे व्रत करा. हे व्रत स्वतः भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं आहे. यावरून आपल्याला लक्षात येईल की या व्रताची महती काय आहे. हे पंचरात्रीचं व्रत आपल्याला करायचं आहे. पंचरात्रीचं व्रत कधी करावं, कसं करावं, पूजा कशी करावी, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चॅनलवर आपण नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. माहिती आवडली लाईक करा, जास्तीत जास्त विष्णू भक्तांपर्यंत शेअर करा. शंका असतील अवश्य विचारा. हे व्रत कोण करू शकतं? स्त्री किंवा पुरुष कोणीही करू शकतं. संपूर्ण महिनाभर आपण काही संकल्प करून सेवा करत असाल तरी देखील आपण हे व्रत करू शकता. ज्यांना महिनाभर काही सेवा करायला जमल्या नसतील असे सर्वजण ही सेवा करू शकता. थोडक्यात हे जे व्रत आहे हे सर्वांसाठी आहे. मात्र ज्यांना ही संधीच मिळाली नाही, अधिक मासामध्ये काही कारणास्तव, जसं दीपदान करायला जमलं नाही, उपवास करायला जमलं नाही, किंवा पोथी वाचन करता आलं नाही, श्रवण करता आली नाही, किंवा विष्णू सहस्त्रनाम, व्यंकटेश स्तोत्राचं पठण आपल्याला जमलं नाही, आपण या 5 दिवसांमध्ये या सर्व सेवा करा. मी सांगतो त्याप्रमाणे व्रत करा. संपूर्ण अधिक मासाचं पुण्यफळ आपल्याला प्राप्त होईल. हे व्रत कधी करावं? अधिक मास कृष्ण एकादशी म्हणजेच कमला एकादशी ते अधिक मास कृष्ण अमावस्या 11 जून ते 15 जून 2026 या 5 दिवसांमध्ये आपल्याला हे व्रत करायचं आहे. ज्या दिवशी आपण व्रत सुरू कराल म्हणजे पहिल्या दिवशी, त्या दिवशी आपल्याला संकल्प करायचा आहे, छोटीशी पूजा करायची आहे. आणि पुढील 5 दिवस आपण जो संकल्प करणार असाल, ज्या साधनेसाठी, ज्या सेवेसाठी, ती सेवा आपल्याला नियमित करायची आहे. समजा आपल्याला हा व्हिडिओ उशिरा बघण्यात आला, मग काय करायचं? समजा द्वादशीला किंवा त्रयोदशीला आपण व्हिडिओ बघितला, शेवटचे 2-3 दिवसच आपल्याला मिळतील. ज्या दिवशी आपल्याला या व्रताची माहिती मिळेल त्या दिवशीपासून सुरुवात करा आणि अमावस्येपर्यंत म्हणजेच 15 जूनपर्यंत जमेल तेवढी सेवा आपण करा. सेवा सुरू करताना संकल्प करून करा. संकल्पयुक्त सेवा ही नेहमीच फलद्रूप होणारी असते. अखंड सौभाग्य प्राप्त करून देणारी, मनोकामना पूर्ण करणारी, विवाह, संतती, आपल्या काही आर्थिक समस्या असतील किंवा समजा आपली घराची समस्या असेल, स्वतःचं घर व्हावं अशी आपली इच्छा असेल, कुठलीही मनोकामना असेल, संकल्प करून आपण हे पंचरात्रीचं व्रत करा. 3 वर्षातून येणारी सुवर्णसंधी आहे, शेवटची संधी असं समजा. कारण आता पुन्हा अधिक मास 3 वर्षानंतर येणार आहे. तेव्हा आपल्यापैकी प्रत्येकानं हे व्रत करण्याचा प्रयत्न करा. आता आपण बघूया पंचरात्रीचं अधिक मासातील हे जे व्रत आहे ते कसं करावं. पहिल्या दिवशी आपल्याला छोटीशी पूजा करायची आहे. सकाळी लवकर उठायचं, स्नान करा, स्वच्छ वस्त्र परिधान करा. आपल्या कपाळाला पुरुषांनी कुंकू लावायचं, महिलांनी हळद कुंकू लावा. शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यायचा. दिव्याचं हळद कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा करायची. ओम श्री दीपदेवताय नमः. गंधाक्षता पुष्पम समर्पयामी. यानंतर गणपती पूजन. गणपती बाप्पाची मूर्ती तामणामध्ये घ्यायची. मूर्ती नसेल सुपारी घ्या. गणपती बाप्पाचं स्मरण करायचं. शुद्ध जलानं, पंचामृतानं, पुन्हा शुद्ध जलानं गणपती बाप्पाला स्नान घालायचं. ओम श्री महागणपतये नमः. स्नानम समर्पयामी. मूर्ती स्वच्छ पुसून घ्या. चौरंगावरती किंवा देवघरात जरी स्थापन केली तरी चालेल. गंधाक्षता फुलं अर्पण करा. ओम श्री महागणपतये नमः. गंधाक्षता पुष्पम समर्पयामी. आता पंचरात्रीचं हे जे व्रत आहे, या व्रताचा आपण संकल्प करणार आहोत. आपल्या उजव्या हातामध्ये 2 पळी पाणी घ्यायचं.
हळद, कुंकू, अक्षता, एखादं फूल घ्या. मनोमन भगवान विष्णूंचं स्मरण करायचं. या 5 दिवसांमध्ये आपल्याला जी सेवा करायची असेल, जसं विष्णू सहस्त्रनामाचं रोज पठण आपण करणार असाल किंवा व्यंकटेश स्तोत्राचं रोज आपण पठण करणार असाल किंवा भगवान विष्णूंचं स्मरण करून त्यांना प्रार्थना करायची की या 5 दिवसांमध्ये मी आपली मनोभावे साधना करणार आहे. मंत्रसाधना असेल, स्तोत्रपठण असेल किंवा रोज विष्णूपूजा, विष्णू अभिषेक करणार आहे. यथाशक्ती मी आपली ही पूजा करणार आहे. माझी ही सेवा आपण मानून घ्या. माझ्याकडून ही सेवा पूर्ण करून घ्या अशी विनंती करा. आपल्या हातातील पाणी तामणामध्ये सोडून द्यायचं. देवघरात बाळकृष्णाची मूर्ती असेल, या मूर्तीला शुद्ध पाण्याने, पंचामृताने, पुन्हा शुद्ध पाण्याने स्नान घालायचं. 1 वेळा पुरुष सूक्त पठण करून अभिषेक केला तर अतिउत्तम. आपल्या चॅनलवरती अधिक मासाची पहिल्या दिवशीची जी पूजा आहे, मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे. अगदी त्याच पद्धतीनं भगवान विष्णूंना अभिषेक करा. समजा बाळकृष्णांची मूर्ती नसेल, सुपारी घेऊन अभिषेक करा. दूध साखरेचा किंवा एखाद्या गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवायचा आणि आपण संकल्प केल्याप्रमाणे सेवेला सुरुवात करायची. आता ही पूजा आपल्याला करायची आहे 11 जून रोजी, ज्या दिवशी आपल्याला पंचरात्रीचं व्रत सुरू करायचं आहे. जर आपण व्हिडिओ उशिरा बघितला, ज्या दिवशी आपण ही सेवा सुरू करणार असाल, या 5 दिवसापैकी कुठल्याही दिवशी, त्या दिवशी सुरुवातीला अशा पद्धतीने पूजा करा, संकल्प करा, सेवेला सुरुवात करा. आता कोणत्या कोणत्या सेवा आपण करू शकता, यापैकी खाली मी ज्या सेवा आपल्याला सांगत आहे, यापैकी कोणतीही एक सेवा किंवा जमेल तेवढ्या सेवा आपण करू शकता. सर्वात पहिली सेवा म्हणजे रोज भगवान विष्णूंची जी मूर्ती आहे, बाळकृष्णाची मूर्ती असेल किंवा आपल्याकडे मूर्ती असेल किंवा त्याऐवजी सुपारी आपण घेऊ शकता. रोज पुरुष सूक्तानं भगवान विष्णूंना, बाळकृष्णांना अभिषेक करायचा. शुद्ध जलानं, पंचामृतानं, पुन्हा शुद्ध जलानं स्नान घालून पुरुष सूक्त 1 वेळा पठण करून अभिषेक करायचा. असं सलग 5 दिवस नित्यनेमानं बाळकृष्णाच्या मूर्तीवरती अभिषेक करावा. ही सेवा आपण करू शकता. दुसरी सेवा, रोज न चुकता विष्णू सहस्त्रनामाचं रोज 1 वेळा पठण करायचं. सकाळी करा किंवा संध्याकाळी करा. उच्चार करणं कठीण जात असेल, आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे, लावून द्या. सोबत पठण करा किंवा श्रवण करा. विष्णू सहस्त्रनामाच्या पठणानं पापातून मुक्ती होते. जीवनातील नकारात्मकता निघून जाईल. अडलेली कामं सिद्ध होतील. कोणतीही आपली अडलेली कामं असतील, जसं नोकरी व्यवसाय असेल, धंद्यातील समस्या असतील, आर्थिक समस्या असतील, आपलं स्वतःचं घर व्हावं, त्यामध्ये काही अडचणी येत असतील, सर्व प्रकारच्या समस्यांचं निवारण होईल. तिसरी महत्त्वाची सेवा, व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान. व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान आपण केलेलं असेल अधिक मासामध्ये, व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान शीघ्र फलदायी असतं. कारण अधिक मासाचं जे अधिष्ठान आहे ते भगवान विष्णूंकडे आहे. मग आपण हे अनुष्ठान या 5 दिवसांमध्ये करू शकता. वेगवेगळ्या पद्धतीने करू शकता. संस्कृत किंवा मराठीमध्ये रोज आपण सकाळी किंवा संध्याकाळी 1 वेळा व्यंकटेश स्तोत्राचं वाचन करा. काही जण रोज 21 वेळा वाचन करतात सलग 5 दिवस. किंवा 3 दिवसांचं रात्रीचं जे व्रत आहे व्यंकटेश स्तोत्राचं, ते आपण या 5 दिवसात करू शकता. एकादशी ते अमावस्या या दरम्यान कुठल्याही 3 दिवशी रात्री 12 वाजता वाचनाला सुरुवात करायची. सलग 21 वेळा वाचन करायचं संस्कृत किंवा मराठीमध्ये. असं सलग 3 रात्रींचं व्रत करा. कुठलीही अशक्यप्राय एखादी गोष्ट असेल आपल्या जीवनात, आपल्याला वाटत असेल की आता सगळे मार्ग संपले आहेत, ही सेवा आपण करा. नक्की मार्ग सापडेल. आणि अधिक मासात तर ही सेवा शीघ्र फलदायी ठरते. काहीच नाही जमलं, रोज व्यंकटेश स्तोत्राचं 1 वेळा आपण पठण करा या 5 दिवसांमध्ये. रोज 1 वेळा सकाळी किंवा संध्याकाळी पुरुष सूक्ताचं पठण आपण करू शकता. किंवा भगवान विष्णूंचा, भगवान पुरुषोत्तम यांचा कुठलाही मंत्र आपल्या चॅनलवर मी अपलोड केला आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय या मंत्राचं रोज 1 माळ पठण करा. सकाळी करा किंवा संध्याकाळी करा. माता लक्ष्मीचा कुठलाही मंत्र, ओम श्रीं नमः किंवा महालक्ष्मी गायत्री मंत्र, ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात, या मंत्राचं 108 वेळा या 5 दिवसात रोज पठण करा. आता ह्या ज्या सेवा मी सांगितल्या, ज्यांना शक्य असेल या सर्व सेवा आपण या 5 दिवसात करू शकता. फार वेळ लागणार नाही. मात्र नसेल शक्य, जेवढ्या जमतील तेवढ्या सेवा आपण करू शकता किंवा यापैकी कुठलीही 1-2 सेवा आपण करा. त्यानंतर गाईला रोज गोग्रास देणे, जवळपास गाय असेल कुठं, किंवा या 5 दिवसात जेव्हा जमेल तेव्हा गोग्रास देणे, गाईला घास देणे, गाईचं पूजन करणं अत्यंत फलदायी ठरेल. विष्णुयाग ही जी सेवा आहे, अधिक मासामध्ये कमीत कमी 1 वेळा विष्णुयाग आपल्या घरात अवश्य करावा. आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे. विष्णुयाग ज्यांनी केला असेल त्यांनी परत करायची गरज नाही. मात्र ज्यांची इच्छा असेल या 5 दिवसात आपण नक्की करा. घरातील वास्तुदोष निघून जातील.
कुंडली दोषामुळे ज्या समस्या उद्भवल्या असतील, विवाह असेल, नोकरीच्या बाबतीत, त्या देखील कमी होतील, मार्ग निघेल. आणखी काय करू शकता तर रोज जेवताना मौन पाळायचं, म्हणजेच मौन व्रताचं पालन करायचं. अधिक मासाची पोथी आपण रोज श्रवण करत आहात, त्यामध्ये मौनाचा महिमा आपण ऐकला असेल. आपल्या वाणीमध्ये खूप शक्ती आहे, त्यामुळं जेव्हा जमल तेव्हा या 5 दिवसामध्ये जेवण करताना मौन पाळा. कुठल्याही एका पदार्थाचा त्याग करायचा या 5 दिवस, जसं चहा असेल किंवा भात असेल किंवा जमिनीवरती चटई किंवा घोंगडी टाकून झोपणे. भगवान विष्णूंना आवडणारे पदार्थ जसं तांबूल विडा, सुपारी हे पदार्थ रोज न चुकता 5 दिवस त्यांना अर्पण करावे. त्यानंतर दीपदान. आपल्या घरामध्ये तुळशीजवळ किंवा आपल्या जवळपास कुठेही मंदिर असेल, रोज न चुकता दीपदान करा. फक्त 5 दिवस करा, संपूर्ण अधिक मासाचं फल आपल्याला मिळेल. यानंतर तीर्थस्नान. तीर्थस्नान शक्य नसेल, रोज या 5 दिवसात स्नान करताना भगवान विष्णूंचा मंत्र पठण करायचा, स्मरण करायचं आणि स्नान करायचं. तीर्थस्नानाचं पुण्य आपल्याला मिळेल. त्यानंतर सत्पात्रीदान. या 5 दिवसात नित्यनियमानं आपण एखाद्या मंदिरामध्ये किंवा याचक असतील, भिकारी असेल, जो कोणी रस्त्यात भेटेल, दान करण्याचा प्रयत्न करा. थोडक्यात काय, या 5 दिवसामध्ये आपल्याला भगवान विष्णूंची जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा करायची. संपूर्ण अधिक मासाच्या सेवेचं फळ आपल्याला प्राप्त होईल. 11 जून ते 15 जून अमावस्यापर्यंत अशा पद्धतीनं हे व्रत करा आणि याचं छोटंसं उद्यापन करायचं. 16 तारखेला उद्यापन करा. नेहमीप्रमाणे शुद्ध तुपाचा दिवा लावायचा, गणपती बाप्पाची पूजा करायची. भगवान विष्णूंची, बाळकृष्णाची मूर्ती असेल त्यावरती अभिषेक करा किंवा स्नान घालावं. त्यांना धूप दीपानं ओवाळायचं, नैवेद्य दाखवा गोड पदार्थाचा कुठलाही, आणि त्यानंतर आरती करावी, प्रसादाचा वाटप करा. शक्य झाल्यास एखाद्या सवाष्णीची ओटी भरायची किंवा अन्नदान करावं. अशा साध्या पद्धतीनं या व्रताचं उद्यापन करा. मी पुन्हा आपल्याला सांगेल, 3 वर्षातून येणारी ही सुवर्णसंधी आहे. संपूर्ण अधिक मासामध्ये आपण भगवान विष्णूंची सेवा केली असेल किंवा काहींना जमली नसेल, अशा सर्वांनी हे 5 दिवसांचं व्रत करा. अधिक मासाचं पंचरात्रीचं व्रत, ज्यामुळं संपूर्ण महिनाभराचं फळ आपल्याला प्राप्त होईल. पापातून मुक्ती मिळेल, जीवनातील नकारात्मकता निघून जाईल, अडलेली कामं सिद्ध होतील. या व्रताची माहिती इतरांनाही सांगा. त्यासाठी व्हिडिओ शेअर करा. कारण कुठलंही जे सत्कर्म असतं ते जर आपण इतरांना देखील सांगितलं, ती देखील एक सेवा असते, साधना असते. आपल्यामुळं इतरांच्या जीवनातील समस्या देखील मार्गी लागतील. अशा छान पद्धतीनं आपण अधिक मासाची सांगता करणार आहोत. माहिती जर आपल्याला आवडली असेल, जास्तीत जास्त विष्णू भक्तांपर्यंत पोहोचवा. आपण सर्वांनी हे व्रत करा. हे व्रत करणार आहात का? मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. काही अडचणी असतील, शंका असतील, विचारा. भगवान पुरुषोत्तम यांच्या कृपेनं आपल्या जीवनातील सर्व समस्यांचं निवारण व्हावं, आपल्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात, हीच मी भगवान विष्णूंच्या चरणी, स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय.